तुम्हाला फॉर्च्युनर दाखवतो. ही माझी ड्रीम कार आहे. बघा या दाखवतो मी. ही गाडी बघा काय वाटते गाईस. बघा काल ती 2 पोरं आली नव्हती, ती 2 जण आज आली आहेत आणि बघा कशी कामं चालू आहेत. हा बघा फोन लवर फोन आला. तुम्हाला माहिती असं कोणता फोन येतो याला. आणि आता नाव लिहितोय. आजारीचं नाटक करायचं आणि घरी राहायचं. आता माहिती आहे ना, आता आपण सुट्टी घ्यायची पण काय बोलून सुट्टी नाही भेटणार. मग बहादूरबाईंनी काय केलं, आजारपणाचं नाटक घेतलं, सुट्टी घेतली. तो तर दुपारी 8 दिवसात निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी पण आला नाही. आणि हा संकेत हा नाही आला आणि हा पण नाही आला. तर मी 5-6 दिवस नव्हतो. त्यांची क्लोज फ्रेंड मैत्री झाली ना, ही दोघं पण नव्हती आली. यांनी पण डोकं दुखायचं नाटक केलं आणि हा पण आला नाही. असं खाली माहिती आहे ना, की आपण सुट्टी पाहिजे बोललं तर सुट्टी नाही भेटणार, काहीतरी कारण द्यायला लागणार. मग आधारपणाचं कारण दिलं समोरून मग कोण काय बोलणार नाही. द्या आणि मग पाठवून द्या. डायरेक्ट सुट्टी आणला मग काय बोलणार आहे. आले आणि यांनी बघा पार्सल बिर्सल शिवले. त्यांनी ॲड्रेस लिहिले. उसपे भी नाम लिख देना. आता जेवायचा टाइम पण झाला. आता आपण पुढं जाऊया, जेवायला जाऊया. इथं फॉर्च्युनर आहे एक, तुम्हाला दाखवून मी. जेवण बिन झालं येईल लंच टाइम मध्ये. काय फॉर्च्युनर आहे भाई, आपली ड्रीम कार आहे. तुझी कुठली ड्रीम कार आहे. तेरा भी वही है ना ड्रीम कार, वही लेगा ना. तसा याला घ्यायची गरज नाही कारण याच्याकडे पैसा भरपूर आहे. तुम्हाला माहिती असतं याच्याकडे बॉलेरो पण आहे गावी, त्याचे पण पैसे आता याला. भाडं चालू आहे ना, लग्नाचे भाडे बिडे घेतो याचा भाऊ. म्हणून इथं खाली बोलतो ना, दाखवायचं काम आहे खाली, हे काम करायचं. मेन पैसा त्याचा गावावरनं चालू असतो याला. काला 30 पण खाली पडतायत ना. तुम्हाला फॉर्च्युनर दाखवतो. ही माझी ड्रीम कार आहे. बघा या दाखवतो मी. गाडी बघा काय वाटते. गाडीचा लुक बीट पूर्ण गाडीचे आता वरतून वाटतं टॉप मॉडेल आहे वाटतं. बघा मी दाखवतो. बघा टॉप मॉडेल आहे. काय गाडी आहे यार, घ्यायची एकदा तरी. तर पुढच्या ऑफिसमध्ये आलेलो. आपलं जेवण बिवून झालंय आणि तुम्हाला मी फॉर्च्युनर तर दाखवलीच असणार. ती आमची ड्रीम कार आहे भाई. बहादूरबाईची माझी. एक दिवस येणार ती घेणार मी भाई. घ्यायची आहे पण ती आणि घेऊ आपण. टाइम लागणार पण घ्यायची. भले 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पण घेणार. विषय काय. मध्ये आलोय. आपलं उरलेलं काम होतं ना ते पूर्ण करायला. गरम पण होते. पहिले आपल्या एसी लावूया. 2 एसी. ही आपली बारीक एसी आणि सगळ्यात मोठी एसी ही इकडे आहे. ही आपली मोठी एसी आहे. संकेत बघा किती वेळा याला सांगितलं. काल आम्ही सायरात गेलेलं, केस नीट काप, केस नीट काप. त्याची केस पकड रे तू पकड. सचिन संकेत को मार रहा है. माफ केलं. आमच्या गोडाऊनमध्ये अजून पण काम चालू आहे. बघा त्यात आपले ते बॉक्स आलेले त्याचे. आणि इकडं काय ते भंडारा आहे. इथं काम चालू आहे. आधी आणि बघा संकेत पार्टी देतो आपल्याला. आणि संकेतनी कढाई मंचुरियन घेतली आणि आपण हे घेतलंय. तर आपली 1 प्लेट खाऊन झालेली. दुसरी प्लेट पण सांगितली. परत 1/2 सांगितले. संकेत बघा भाई कसा खातोय. आणि त्याला अजून 1 प्लेट सांगितले. ती तिकडं तयार होतीये, बनतीये म्हणजे. आणि पैसे भाई कॅश तर मीच देणार आहे पण उद्या देणार आहे. आज संकेतचा ओळखीचा आहे ना, उधारीवरती घेतो. इथं आला आता काय देतं. 1/2 कर. मंचुरियन ठेव भाई मला पण. हाय गाईज, आता मी घरी आलो आहे आणि एका कामासाठी जरा बाहेर गेलेलो, तिथून पण आलो आहे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.